नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण, वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता: रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क: 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. वारंगुशी येथे वीज समस्येवर कायमस्वरूपी उपाय. जनसेवक अनंत घाणे यांच्या हस्ते नवीन डीपीचे लोकार्पण. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील वारंगुशी गावातील भैरवनाथ, डावखांडी व खाडे वस्ती परिसरातील नागरिकांना दीर्घकाळापासून भेडसावणाऱ्या वीज समस्येवर अखेर तोडगा निघाला आहे. जनसेवक अनंत महादू घाणे यांच्या हस्ते नवीन वीज डीपीचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आलं. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. या भागात एकाच डीपीवर 2 वाड्यांचा वीज पुरवठा सुरू असल्याने सिंगल फेज वीज वारंवार खंडित होत होती. याचा फटका धरणवाडी, कढाळी वस्ती, घाणे वस्ती यासह परिसरातील ग्रामस्थांना सहन करावा लागत होता. या समस्येबाबत नागरिकांनी समाजसेवक अनंत घाणे यांच्याकडे मागणी करून सातत्याने पाठपुरावा केला होता. या मागणीची दखल घेत त्यांनी महावितरण प्रशासनाकडे स्वतंत्र डीपी व वीज पोल मंजुरीसाठी सातत्याने प्रयत्न केले. माननीय माजी आमदार वैभव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम यशस्वीरित्या पूर्ण झालं असून आज या परिसरातील नागरिकांना कायमस्वरूपी वीज पुरवठ्याचा लाभ मिळू लागला आहे. यावेळी दीपक भागडे, रविराज पोपेरेसर, बाजीराव संगभोर, सरपंच गोविंदा घाणे, तुकाराम घाणे, देवीदास भागडे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत जनसेवक अनंत घाणे यांच्या कार्याचा गौरव केला. वक्त्यांनी सांगितलं की अनंत घाणे यांनी आजपर्यंत तालुक्यातील जनतेसाठी निस्वार्थ भावनेनं काम केलं आहे. रास्ता रोको आंदोलन, पीक विमा, खरीप रब्बी नुकसान भरपाई, अवकाळी पावसाचे प्रश्न, वाडी वस्ती वीज समस्या, ST महामंडळांच्या गाड्यांचे प्रश्न, भात, हिरडा हमीभाव खरेदी, निकृष्ट रस्त्याविरोधातील आंदोलनं, कृषी योजनांचा पाठपुरावा, बियाणे व खत टंचाई, रेशन कार्ड, घरकुल हप्ते, गोटा योजना, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, विहिरी व पशुसंवर्धन यासारख्या अनेक प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने लढा दिला आहे. तसेच अवैध धंद्याविरोधात व आदिवासी घुसखोरी विरोधात आंदोलन करत अन्यायाविरुद्ध लढा देत विकासाचा मार्ग अखंडपणे सुरू ठेवल्याचं वक्त्यांनी नमूद केलं. कार्यक्रमास भगवान लावरे, मारुती खाडे, देवदास भागडे, तानाजी लोटे, मच्छिंद्र लोटे, अमृता लोटे, काळू कोडे, गुलाब कढाळी, भोराजी लांडगे, सुंदर लोटे, नाथू लोटे, राहुल लोटे, राहुल खाडे, रोशन कुंदे, यशवंत लोटे, भरत कढाळी, रामदास लांडगे, सुनील पवार, दुंदा घाणे, किसन घाणे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते. या प्रसंगी जनसेवक अनंत घाणे म्हणाले, जनतेचे प्रश्न सोडवताना प्रशासनातील सर्व विभागांनी चांगले सहकार्य केलं आहे. यापुढेही हे सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आहे. शेवटी त्यांनी महावितरण तहसील कार्यालय, पंचायत समिती, कृषी विभाग, प्रकल्प विभाग, TDC, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन व सर्व संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांचे आभार मानले. डॉक्टर अनंत महादू घाणे हे तरुण तरफाट नेते, तर त्यांनी आमच्या वारंगुशी गावाकरता अशा 2-3 डिप्प्या आणलेल्या आहेत आणि अजूनही छोटे मोठे काम करायचे आहेत. तर सगळे गावकरी अपेक्षित आहेत, तर त्यांनी मोठेपणा मिळावा, अजून काही गोष्टी मिळावा अशी आमची गावकऱ्यांच्या वतीनं नम्र विनंती आहे. तसंच डॉक्टर अनंत घाणेंनी पुढील आयुष्य चांगले सुखाचे समृद्धीचे जावं अशी ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. इथंच थांबतो. रामकृष्ण. आज या ठिकाणी वारंगुशी ग्रामस्थांच्या आग्रहाखास्तर
आज आपण गेल्या 4 ते 6 वर्षापासून डीपीचे जे प्रलंबित प्रश्न होते ते सातत्याने प्रशासनाकडून सोडवण्याचं काम करत वारुंगशीमध्ये नळवणेवाडी असेल, दावखंडवाडी असेल, खाडे वस्ती असेल, कडाळी वस्ती असेल, या चारही वस्त्यांना आणि आमची धनगरवाडी घाणे वस्ती असेल यांना आपण डीपीच्या बाबतीत प्रशासनाच्या कडून आजपर्यंत सर्व काही लाईट घरोघरी पोल आणि घर तिथं पोल येण्याचं काम आतापर्यंत आपण प्रशासनाकडून माननीय वैभव पिचड साहेब यांच्या मार्गदर्शनाने आतापर्यंत केलेलं आहे. आणि हे काम करत असताना असंख्य लोकांचा पाठिंबा हा महत्त्वाचा असतो. आणि जिथं जिथं प्रलंबित राहिलेले प्रश्न सोडवण्याचं काम हे सर्व आदिवासी भागातील ग्रामस्थ असतील, वारुंगशी ग्रामस्थ असतील, माझे सर्व सहकारी दीपक भागडे असतील, मारुती खाडे असतील, सोने बापू असतील, सुनील पवार असतील, गोविंदा दादा सरपंच असतील, तुकाराम घाणे असतील, आमचे बाजूराव सबोर असतील, किसन घाणे असतील आणि देवीदास भागडे सर्वच ग्रामस्थ आणि विभागातील सर्वच तरुण वर्ग प्रेरित होऊन जे कामं सांगते ते कामं करण्याचं पुढं नेण्याचं काम आतापर्यंत आपण केलेलं आहे. आज विकास महामंडळाचे भात खरेदी तर आदिवासी भागामध्ये कधीही भात पीक विमा मिळाला नाही. त्यापासून जे कार्य करायला सुरुवात केली तर आतापर्यंत कार्य करत असताना कुठेही प्रशासनाकडून अडचण आली नाही. आणि प्रशासनाने वेळोवेळी मला जे सहकार्य केलं तिथून पुढेही सर्व प्रशासनाचं तहसीलदार असतील, महावितरणचे अधिकारी असतील, गट विकास अधिकारी असतील, कृषी अधिकारी असतील, सर्वच अधिकाऱ्यांनी वेळोवेळी जे सहकार्य केलं आणि प्रश्न सोडवण्याचं काम जे शेतकऱ्यांचं केलं त्यांना मी तेवढंच धन्यवाद देतो आणि थांबतो. यापुढेही सर्व ग्रामस्थांसहित सर्व भागातील तरुण वर्ग आणि जनतेने सहकार्य करावं. जिथं जिथं अडचणीच्या काळात आम्ही उभं राहून ते प्रश्न नक्कीच मार्गी लावू अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. जय आदिवासी. नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशनसाठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 98 22 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण.